सुट्टीमध्ये कोकणात स्पेशली रत्नागिरीला फिरायला यायचं आहे? मग या ठिकाणांना नक्की भेट द्या. नमस्कार, मी जुईली आणि व्हिडिओची सुरुवात रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या भैरीबुवाच्या मंदिरापासून करतोय. त्यानंतरचं ठिकाण आहे मत्स्यालय म्हणजेच ॲक्वेरियम. आत गेल्यावर सुरुवातीलाच देवमाशाचा भला मोठा सांगाडा दिसतो. वेगवेगळ्या आकाराचे रंगीबेरंगी मासे सुद्धा पाहायला मिळतात. संग्रहालयात जतन केलेले मासे व शिंपल्यापासून बनवलेल्या वस्तू सुद्धा पाहायला मिळतात. पुढचं ठिकाण आहे लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान. इथे टिळक वयाची 10 वर्षे होईपर्यंत राहिले होते. घराच्या आत कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच शूट करून दाखवते. त्यानंतरचं ठिकाण आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापित केलेलं पतित पावन मंदिर. हे मंदिर रत्नागिरी शहराच्या अगदी गजबजलेल्या परिसरात आहे. असं असून देखील मंदिराच्या आत प्रचंड शांतता जाणवते. त्यानंतरचं ठिकाण आहे थिबा पॅलेस. याचा संपूर्ण व्हिडिओ जर्नी विथ जुईली या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. इथे 30 मिनिटांचा 3D लेझर शो सुद्धा असतो. त्याची सुद्धा झलक मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. त्यानंतरचं ठिकाण आहे राजमाता जिजामाता उद्यान. इथून समोर सोमेश्वर खाडीचा एकदम मस्त व्ह्यू दिसतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भित्तिशिल्प सुद्धा येथे साकारलेले आहे. वरती छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक सुद्धा उभारलेले आहे. इथे खाण्यापिण्याची सुद्धा उत्तम सोय आहे. त्यानंतरचा स्पॉट आहे रत्नागिरीतील लाईट हाऊस. वर गेल्यावर अरबी समुद्राचा आणि रत्नागिरी शहराचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो. इथे थोडा वेळ बालपण पुन्हा एन्जॉय केलं. लाईट हाऊसच्या जवळच रत्नदुर्ग किल्ला आहे. गडावर रत्नागिरीचे आद्यदैवत असलेल्या भगवती देवीचे मंदिर आहे. हा भव्य असा किल्ला कान्होजी आंग्रे यांनी बांधला. गडावर विशिष्ट नावे असलेली अनेक बुरुजे आहेत. या बुरुजांवरून समुद्राचा खूप छान व्ह्यू दिसतो. गडाच्या शेजारीच शिवसृष्टी आहे. अंधार पडल्यावर शिवसृष्टीचे सौंदर्य अधिकच खुलते. पुढचं ठिकाण आहे झरी विनायक मंदिर. इथे गणपतीची सुबक अशी मूर्ती आहे. मंदिराला लागूनच भाट्टे बीच आहे. त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पाहू शकता. पुढचा स्पॉट आहे गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणजेच मांडवी बीच. क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल तर इथे संध्याकाळी आवर्जून या. या ठिकाणांच्या व्यतिरिक्त रत्नागिरी शहरालगतची अजून काही ठिकाणे तुम्हाला माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा.